ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। प्रज्ञा सातव भाजपात प्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। आमदार प्रज्ञा सातव या भाजपच्या वाटेवर आहेत अशी माहिती आता सूत्रांकडून प्राप्त होतीये। त्यामुळे प्रज्ञा सातव आता हाती कमळ घेणार का अशा चर्चांना उधाण आलंय। तर मोठी बातमी समोर येते। भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। ऐन महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता ही मोठी अपडेट समोर येते। प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। प्रज्ञा सातव हाती कमळ घेणार अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, खरं तर आगामी महापालिका निवडणुकांसाठी अगदी काही वेळच शिल्लक राहिलेला आहे। अशाच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। प्रज्ञा सातव भाजपात प्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। निश्चितच कृपा, कारण एकंदरीतच भाजपकडून जे धक्कातंत्र आहे ते सातत्याने सुरू असल्याचं आपण पाहत होतो। आणि राजीव सातव जे दिवंगत नेते आहेत काँग्रेसचे, त्यांच्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन पत्नीचं करावं म्हणून प्रज्ञा सातव यांना याआधीही विधान परिषद 2021 साली देण्यात आलेली होती। आणि गांधी कुटुंबियांशी अगदी सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील यांच्याशी या सातव कुटुंबांचे नजीकचे संबंध आहेत। आणि अशा प्रज्ञा सातव यांना आता भाजपकडून प्रवेश देण्यात येत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे। उद्या एकंदरीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल। याशिवाय आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची ही सूत्रांची माहिती आहे। परिणामी सातव यांच्या माध्यमातून काँग्रेसला हा मोठा धक्का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पाहायला मिळत आहे। जी, निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मंत्री कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटकेचे निर्देश दिलेले आहेत। कोकाटे आज उच्च न्यायालयात जाणार आहेत। मोठी अपडेट समोर येते। कोकाटेंच्या अडचणीत आता वाढ होताना दिसतेय। अगदी कुठल्याही क्षणी आता कोकाटे यांना अटक होऊ शकते। तर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवलेली आहे। तर त्यांना अटकेचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। माणिकराव कोकाटे यांचा आज दिवसभरात अटक वॉरंट निघणार होती अशी सूत्रांची माहिती होती आणि आता तसेच निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।